सगळाच सुटला असला तरी आपली काळजी अजून संपलेली नाहीये। मला नाही वाटत हे प्रकरण इतक्यात संपणार आहे। ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे। मृत्यूचं सावट आहे तुमच्यावर। जी व्यक्ती ध्येयाच्या जवळ पोहोचत असताना तुला थांबवत असेल, काळजी दाखवून मागे यायला सांगत असेल, ती व्यक्ती अधिक घातक असेल। तारिणी, तू ठीक आहेस? काय हे श्रीफळ पाडलंस तू? हे अशुभ आहे। बरं बरं, ठीक आहे, काही होत नाही, देव घेईल, सगळं सांभाळून घे। आणि एवढी मोठी पूजा म्हटल्यानंतर जरा डावा उजवा होणारच ना। हा? देवाजवळ माफी मागायची म्हणजे झालं, हो की नाही गुरुजी? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण कलशातनं श्रीफळ पडणं हे काही शुभ संकेत नव्हे। तेच म्हणते ना मी। घरावर किंवा घरातल्या कोणा एकावर काहीतरी संकट येणार याची सूचना असते। गुरुजी, यांनी मुद्दाम नाही केलं, हो चुकून झालं। आम्ही अशी चूक पुन्हा नाही करणार। ठीक आहे, पण ह्याच्या पुढे ही पूजा अतिशय काटेकोरपणे करायला लागणार आहे। हो हो नक्की। नाहीतर येणारं संकट सगळं उद्ध्वस्त करेल। नाही, तसं काही होणार नाही। तारिणी, इट्स ओके, काळजी घे। हं, नीट पकडशील। घरावर येणारं संकट हे कौशिकीताईंमुळे तर येणार नाही ना? त्या हे सगळं घडवत नाही आहेत ना? देवा, आधीच खूप प्रॉब्लेम येऊन गेलेत, आता त्याच्यात अजून भर नको। देवा, आत्ताच माझा मुलगा युवराज जेलमधून बाहेर आलाय, प्लीज आता काही संकट नको। आमचा संसार आत्ता कुठे रुळावर आलाय? देवा, आता अजून कोणताही अडथळा नको। काय संकट येणार आहे आणि नेमकं कोण आणणार आहे? देवा, या घरावर येणारं कोणतंही संकट झेलण्यासाठी मी तयार आहे, पण या घरात कुणाला काही होऊ देऊ नकोस। युवराजवर नीट लक्ष ठेवणार ना? हो मॅम। गुड। टेक्नो, युवराजला काही कॉल्स किंवा काही रेकॉर्डिंग्स वगैरे आलेत का?